बातमीपत्राला सुरुवात करूया। वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे आणि वसई विरारमधील सखल भाग सध्या आता पाण्याखाली जाऊ लागलाय। या ठिकाणी संपूर्ण आकाश काळभोर झालं असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। नालासोपारा पूर्वेकडील गालानगर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर भाजीच्या गाड्या अर्ध्या बुडाल्याचं पाहायला मिळतंय। वसई विरार परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। बुधवारपासून वसई विरार मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। आज सुद्धा या ठिकाणी वसई विरार मधील सखल भागामध्ये पाणी साचू लागलेलं आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील गालानगर परिसर आहे। या परिसरात आपण जर पाहिलं तर हा जो रस्ता आहे आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी ज्या भाजीच्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत या गाड्या या ठिकाणी अर्ध्या बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या पावसाचा जोर कमी आहे, त्यामुळे या ठिकाणचं पाणी तसं कमीच आहे, परंतु हा जर पावसाचा जोर वाढला तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा आकाश जो आहे काळा झालेला आहे आणि या ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने या ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज जी सकाळची जी लगबग असते विद्यार्थ्यांची ती आपल्याला आज पाहायला मिळत नाही। बसेस आपल्याला रस्त्यावर दिसत नाही शाळकरी। आणि आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी पाण्याखाली जाईल की काय अशी भीती सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका, कारण या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज पश्चिम रेल्वे आहे ही सध्या तरी सुरळीत आहे, परंतु 5 मिनिटं उशिराने धावत असल्याचं आपल्याला समजत आहे। परंतु हा जर पावसाचा जोर असाच वाढला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याच्या रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे घरात राहा, सुरक्षित राहा, कारण अत्यावश्यक जर काम असेल तरच घराबाहेर निघा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। डहाणू तालुक्यातील कासा इथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबातील 4 जणांची स्थानिकांनी रशी आणि ट्यूबच्या सहाय्याने सुखरूप सुटका केलेली आहे। दरम्यान डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तिकडे बदलापुरात मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील विविध भागात 8 ते 10 ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। चिंतामणी चौक परिसरात मोठं शिसमचं झाड 2 कारवर पडल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। झाड महावितरणाच्या विद्युत वाहिनीवर पडल्यानं विजेचे खांब देखील कोसळलेत आणि अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला। अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सुमारे 3 तासांच्या प्रयत्नानंतर झाड हटवण्यात आलं। सुदैवानं या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथील भूकंप केंद्र वेधशाळेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। वेधशाळेच्या खोलीवरील पत्रा उडून गेल्यानं साहित्य आणि उपकरणांचं नुकसान झालेलं आहे। पाथरपुंज हे देशातलं सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त साहित्य ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे। पुढची बातमी पाहूयात। जम्मू काश्मीरमधील बिरवाह भागात झालेल्या पुरामुळे संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स वाहून गेले। अचानक आलेल्या पुराचा तडाखा इतका भीषण होता की अवघ्या काही सेकंदातच नदीनं खरं तर रौद्र रूप धारण केलं। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय। प्रशासनानं तातडीनं संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्स रिकामं करून घेतलं। दुकानदारांनी आपला माल दुकानातून बाहेर काढला आणि दुकानं रिकामी होताच त्या इमारती पाण्यात कोसळल्या। वेळेवर मिळालेल्या सतर्कतेच्या सूचनेमुळे जीवितहानी टळलेली आहे।